कोण होते स्वामी विवेकानंद? 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्तामधील सिमलापाली या ठिकाणी बंगाली कुटुंबात मकर संक्रांती दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. पुरोगामी विचारांचे विश्वनाथ हे कलकत्ता उच्च न्यायालयात वकिलीचे काम करत होते. विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांना धार्मिक बाबींमध्ये विशेष रुची होती. त्या शिवभक्त होत्या. अशा सुशिक्षित पुरोगामी विचारांच्या आणि धार्मिकतेच्या वातावरणात विवेकानंद यांच्या बालमनावर संस्कार होत होते. विवेकानंद लहानपणापासून हुशार, चाणाक्ष आणि जिज्ञासू होते. तसेच खट्याळ खोडकर देखील होते. त्यांना धार्मिक साहित्य आणि संगीतात विशेष रुची होती. तसेच त्यांना व्यायामाची आवड होती. त्यांना पोहणे, कुस्ती खेळणे, वाचन करणे इत्यादी छंद होते. विवेकानंद यांची एकाग्र शक्ती आश्चर्यचकित करणारी होती. त्यांना हे कौशल्य लहानपणापासूनच अवगत होते. शिक्षण. सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या नरेंद्रनाथ यांच्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच झाली. अक्षर ओळख झाल्यानंतर ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन संस्थेत शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी असेंब्लीज संस्थेत प्रवेश घेतला. या ठिकाणी त्यांनी युरोपियन इतिहास, तर्कशास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि 1884 मध्ये BA ची पदवी प्राप्त केली. प्रतिभावान असणाऱ्या विवेकानंद यांनी शिक्षण घेत असताना प्राचीन तत्त्ववेत्त्यापासून आधुनिक विचारवंतांपर्यंत सर्व काही वाचन केले होते. त्यावर त्यांनी प्रभुत्व मिळविले होते. रामकृष्ण परमहंस यांच्याशी संबंध. 1881 मध्ये सुरेंद्रनाथ मित्र यांच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांची भेट झाली होती. तेव्हापासून विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात होते. रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा विवेकानंद यांच्यावर प्रभाव पडला होता. योग साधनेने मोक्ष मिळू शकतो ह्या परमहंसाच्या विचारांकडे विवेकानंद आकर्षित झाले होते. 1884 मध्ये विवेकानंद यांनी संन्यास घेतला आणि परमहंस यांचे शिष्य बनले. विवेकानंद हे नाव रामकृष्ण परमहंस यांनीच दिले आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात 6 वर्ष योग साधना केली. तसेच भारतीय अध्यात्माची ओळखही करून घेतली. या सर्वांमुळे स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान यांचे समर्थक व प्रचारक बनले. धर्मप्रचार कार्य. रामकृष्ण परमहंस यांच्याकडून दीक्षा घेऊन हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आणि आंतरधर्मीय सलोखा वाढवण्यासाठी कार्य सुरू केले. त्यांनी आपल्या शिकवणीने जगाला वेदांत आणि योगशास्त्र तसेच भारतीय दर्शनशास्त्राची ओळख करून दिली. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्माची प्रभावी मांडणी करून आपल्या भाषणाने उपस्थित लोकांना मंत्रमुग्ध केले. हिंदू धर्मातील तत्वाचा प्रचार केला. या परिषदेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो ह्या भाषणाच्या सुरुवातीच्या शब्दांनी भारतीय संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे आणि विद्वत्तेमुळे अमेरिकेतील लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांनी 2 वर्ष अमेरिकेत राहून हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान तेथील लोकांपर्यंत पोहोचवले. अमेरिकेनंतर स्वामी विवेकानंद यांनी जगभरात भ्रमंती करून हिंदू धर्माचा संदेश पोहोचवण्याचे काम केले. त्यापैकी इंग्लंडमधील मार्गारेट नोबेल यांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंद यांच्याकडे आकर्षित होऊन त्या स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य बनल्या आणि कालांतराने भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्ध झाल्या. अमेरिका, इंग्लंडप्रमाणे फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया इत्यादी देशात स्वामी विवेकानंद यांनी व्याख्याने दिली आणि हिंदू अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला. स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान आणि शिकवण. नंबर 1. प्रत्येक जीव हा दैवी आहे, ईश्वरी आहे. 2. सर्व प्राणी मात्र शिवाचे अंश आहे. 3. मनुष्याचे ध्येय हे अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून परमार्थ साधणे हे आहे. 4. यासाठी कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग यांचा अवलंब करावा.
5. सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करावे. 6. तसेच त्यांनी बंधुतेचा संदेश दिला. 7. निस्वार्थ मानवसेवा हाच खरा धर्म आहे. स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला? स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला याबाबत लोकांना जास्त माहिती नाही. फक्त इतकेच माहिती आहे की ते 4 जुलै 1902 रोजी अनंतात विलीन झाले. असे सांगितले जाते की त्यांनी त्यांच्या मृत्यूबाबत भविष्यवाणी आधीच केली होती. ते सतत म्हणायचे की मी 40 वर्षांपेक्षा जास्त जगणार नाही आणि त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. एका बंद खोलीत ध्यान करत असताना त्यांनी महासमाधी घेतली. त्यावेळी त्यांची वय 39 वर्ष होते. असे असले तरी काही स्रोतांनुसार त्यांना 31हून अधिक आजार होते. स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार. नंबर 1. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. नंबर 2. स्वतःला कमजोर समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. नंबर 3. तुम्ही व्यस्त आहात तोपर्यंत सर्व काही सोपे आहे. आळशी आहात तोपर्यंत सर्व काही अवघड आहे. नंबर 4. जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्यावर विश्वास वाटत नाही. नंबर 5. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. नंबर 6. दिवसातून एकदा स्वतःशी बोला, नाहीतर तुम्ही एका उत्तम व्यक्तीची सोबत गमावून बसाल. नंबर 7. दुसऱ्याची सेवा करणारे लोक धन्य असतात. नंबर 8. शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. 9. महान कार्य करण्यासाठी महान त्याग करावा लागतो. 10. सत्यासाठी सर्व सोडू शकता पण कोणासाठी सत्य सोडू नये. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.